मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे। जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। लहानपणी आम्ही क्रिकेट खेळताना पहिल्या बॉलवर आऊट झालो की पहिला बॉल देवाला असं म्हणायचो आणि पुन्हा बॅटिंग करायचो। आताचं सरकार देखील पहिलं काम देवाला असंच म्हणताना दिसतंय। खरं तर विकास हा शब्द आपल्याला इतक्या वेळा ऐकायला मिळालाय की आता त्या शब्दाचीच भीती वाटायला लागली। त्याचं कारण म्हणजे कोट्यवधी अब्जवधी रुपये खर्च करून उभारलेला हा तथाकथित विकास पहिल्याच पावसाची एक सर सुद्धा झेलू शकत नाहीये। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जूनच्या अखेरीस पाऊस जरा उशिरानेच आला, परंतु जेव्हा आला तेव्हा त्याने महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विकासाच्या अशा काही चिंधड्या उडवल्या की सरकारकडे आता लपायला देखील जागा उरलेली नाहीये। तब्बल 7,000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला गेला। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, ज्याचं कौतुक करताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थकले नव्हते, त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा दावा केलेल्या बोगद्यात पहिल्याच पावसात थेट दरड कोसळली। दरड कोसळण्यापूर्वीच तिथल्या रस्त्यांवर खड्डे पडले होते, परंतु सर्वात धक्कादायक आणि लाजिरवाणी गोष्ट काय असेल तर यावर सरकारने दिलेली उत्तर। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेयर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की पहिल्या पावसात नवीन कामाची टेस्टच होत असते आणि याला पाऊस व वारा हा जबाबदार आहे। परंतु काय हा 7,000 कोटींचा घोटाळा आहे, सरकारचा बेजबाबदारपणा आहे की यातून महाराष्ट्राच्या सुरक्षेशी चाललेला खेळखंडोबा आहे, यावर आज आपण सविस्तर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आधी समजून घेऊया की हा प्रकल्प नेमका काय आहे। मुंबई आणि पुणे या 2 प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी खोपोली ते कुसगाव या दरम्यान हा मिसिंग लिंक प्रकल्प तयार करण्यात आला। यामध्ये आशियातील सर्वात रुंद बोगदे आणि प्रचंड मोठा पूल बांधण्यात आला। जेव्हा 2 महिन्यांपूर्वी याचं उद्घाटन लोकार्पण झालं तेव्हा या कामाचं प्रचंड ब्रँडिंग करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या मिसिंग लिंकची तुलना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत देशांमधील पूल आणि बोगद्यांची केली होती। हा भारताच्या अभियांत्रिकीचा चमत्कार आहे। 7 देशातील तज्ज्ञांनी आणि कंपन्यांनी मिळून हा जागतिक दर्जाचा प्रकल्प तयार केला आहे अशा घोषणा हवेत सोडल्या होत्या। परंतु ज्या प्रकल्पासाठी जगातील 7 देशांचे तंत्रज्ञान वापरलं गेलं, 7,000 कोटी रुपयांचा जनतेचा टॅक्स खर्च झाला, तो प्रकल्प पहिल्याच मुसळधार पावसात फेल ठरला। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली, प्रवाशांचे जीव टांगणीला लागले। बरं, दरड कोसळण्याच्या आधीच तिथल्या रस्त्यावर खड्डे पडले होते। लोकार्पणाला 2 महिने झाले नाहीत तोच रस्त्यावर खड्डे पडतात। ही कोणती आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता आहे? हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही तर मग काय? मुख्यमंत्री महोदय, 7,000 कोटी रुपये खर्च करून काय आम्ही उन्हाळ्यात फिरण्यासाठी बोगदा बनवला होता का? महाराष्ट्रात पाऊस पडतो आणि सह्याद्रीच्या घाटात वारा सुटतो हे तुम्हाला आणि तुमच्या इंजिनियर्सला आधीच माहित नव्हतं का? जर 7,000 कोटी रुपयांचा मिसिंग लिंक पहिल्या पावसाची टेस्ट पास करू शकत नसेल तर तो फेल झालाय हे मान्य करायला सरकारला लाज का वाटते? हा निव्वळ निष्काळजीपणा आहे। पाऊस आणि वाऱ्याच्या नावाखाली स्वतःला वाचवण्याचा आणि स्वतःचे अपयश लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। जर तिथे एखाद्या प्रवाशाच्या गाडीवर ही मोठी दरड कोसळली असती आणि कोणाचा तरी जीव गेला असता तर त्यालाही पाऊस आणि वाराच जबाबदार असता का?
सरकार कधी स्वतःची जबाबदारी स्वीकारणार? सरकारने निसर्गावर खापर फोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला होता. नौदल दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते घाईघाईत त्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. जेव्हा तो पुतळा कोसळला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. शिवप्रेमींचा संताप अनावर झाला होता. परंतु त्यावेळीही या सरकारने काय उत्तर दिलं होतं? तिथे समुद्र किनाऱ्यावर वारा खूप जोरात होता, त्यामुळे पुतळा पडला. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो ओघ होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. आता जरा विचार करूया. शिवरायांनी याच कोकणच्या किनाऱ्यावर शेकडो वर्षे समुद्राच्या लाटा आणि अजस्त्र वादळे झेलणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे किल्ले बांधले, जे आज 350-400 वर्षांनंतरही ताठकण्याने उभे आहेत. परंतु या सरकारच्या काळात उभारलेला पुतळा वर्षभरही टिकला नाही आणि सरकारने वाऱ्याला जबाबदार धरलं. आता तोच पॅटर्न मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या बाबतीत वापरला गेला. पुतळा पडला वाऱ्यामुळे, बोगदा खचला पावसामुळे. मग सरकार कशासाठी आहे? तुम्ही फक्त मोठ्या प्रकल्पांचे क्रेडिट घेण्यासाठी खुर्च्यांवर बसले आहात का? या संपूर्ण प्रकारामागे एकच मोठी गोम आहे, ती म्हणजे क्रेडिट घेण्याची घाई. कामांची गुणवत्ता न तपासता, सुरक्षेचे ऑडिट न करता अर्धवट कामाचे लोकार्पण केले जात आहे. कंत्राटदारांना पाठीशी घातले जात आहे, कारण त्यातून कोट्यवधी रुपयांची टक्केवारी गोळा करता येते असा आरोप आता थेट जनताच करत आहे. तुम्ही समृद्धी महामार्ग पहा, तिथे रोज अपघात होत आहेत, रस्ते खचत आहेत. तुम्ही अटल सेतू पहा, तिथे 1.5 महिन्यातच भेगा पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. नवी मुंबई येथे उभारलेले दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला यावर्षी आणि गेल्या वर्षी देखील पावसाळ्यात गळती लागली होती. वरळीतील अंडरग्राऊंड मेट्रोत गेल्या वर्षी आणि या वर्षीही पाणी शिरलं. इतकंच काय तर नव्याने बांधलेल्या संसदेत व अगदी राम मंदिरातही पहिल्या पावसाचं पाणी आलं. आणि आता हा मुंबई पुणे मिसिंग लिंक बोगदा, हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र व देशाच्या स्वाभिमानाचे, प्रगतीचे प्रतीक म्हणून दाखवले गेले होते. परंतु प्रत्यक्षात हे प्रकल्प भ्रष्टाचाराचे आणि निकृष्ट दर्जाचे जिवंत नमुने बनले आहेत. जनतेने रक्ताचं पाणी करून भरलेल्या करातून हे 7,000 कोटी रुपये आले आहेत. एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडून शेकडो रुपयांचा टोल वसूल केला जातो. सुरक्षित प्रवासाची हमी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु इथे केवळ इव्हेंटबाजीच सुरू आहे. झालेल्या कामाच्या सुरक्षेचं ऑडिट न करताच घाईघाईने लोकार्पण करणारे नेते आता अपघात झाल्यावर कुठे आहेत? जबाबदारी स्वीकारण्याऐवजी पावसाला, वाऱ्याला व पर्यायाने निसर्गालाच दोष देणं कधी थांबणार? पहिलं काम देवाला असं म्हणता म्हणता सरकार आता पहिल्या अपघातातील बळी ही देवाला असं म्हणू नये म्हणजे झालं.